हा नमस्कार मित्रांनो, मी अजय सामदेकर, माझ्यासोबत नितीन मुळे. अभिमत चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. काल रात्री आम्ही इथे मुक्काम केला होता आणि आता आम्ही सकाळी वाघानेर करता निघालेलो आहे. इथून निसरपूरला कोटेश्वर महादेव मंदिर आहे, पण ते कोटेश्वर महादेव मंदिर हे डूब क्षेत्रामध्ये गेलेलं आहे धरण झाल्यामुळे. आता आमची पुढे वाटचाल सुरू आहे. आमच्यासोबत मंडवा येथील 2 तरुण कार्यकर्ते आमच्यासोबत सायकलनी आहेत. हे निसरपूरला जाताना नर्मदा मैयाचं हे पूर्ण बॅकवॉटर आहे. आम्ही आता हे बॅकवॉटर क्रॉस करतो आहे. निसरपूर गाव हे बुडीत क्षेत्रामुळे गेल्यामुळे त्याचं पूर्ण पुनर्वसन झालेलं आहे. या निसरपूर गावामध्ये सुंदर असं राम मंदिर उभारण्यात आलेलं आहे, जे अयोध्येच्या धर्तीवर आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की अयोध्येला ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली त्याच दिवशी या मंदिराची प्राणप्रतिष्ठा झालेली आहे. अत्यंत आणि पूर्णपणे लोकसहभागातून हे मंदिर उभं करण्यात आलेलं आहे. हे ते राम मंदिर आहे. हे अयोध्येच्या धर्तीवर बांधलेलं, जे मी मगाशी सांगितलं होतं, हे ते राम मंदिर लोकसहभागातून बनवलेलं आहे. इथे एक महत्त्वाचा विषय सांगण्याचा विषय असा आहे की मागच्या वर्षी आम्ही ज्यावेळेला इथे परिक्रमा करायसाठी आलो होतो त्यावेळेला आम्ही इथे हनुमान मंदिरामध्ये मुक्काम करायचं ठरवलं होतं. परंतु तिथे थोडीशी सुविधा कमी असल्यामुळे त्यांचं नवीन आश्रमाचं बांधकाम सुरू आहे. तर आम्ही समोर जायला निघालो तर इथले लोक, जे पाटीदार समाज जो इथला आहे, त्यांनी मोहन पाटीदार म्हणून जे आहेत त्यांनी आम्हाला म्हटलं की आपण आप जाने सकते, आप हमारे घर को मुक्काम कीजिए. आम्ही त्या मोहन पाटीदार यांच्याकडे इथे मुक्काम केला. जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज जसा पूर्ण शेतीवर अवलंबून आहे, तसा इथला पाटीदार समाज आहे. आणि भारत मदत करायला लोक आहे. स्वामीनारायण मंदिर पिपलिया इथे 14 तारखेला प्राणप्रतिष्ठा होत आहे. सुंदर असं मंदिर आहे, खूप सुंदर मूर्ती आहेत. निघून खलघाट इथे पोचलो आणि खलघाटला रात्री इथे मुक्काम केला. रेवा आश्रम म्हणून इथे आश्रम आहे. अत्यंत सुंदर आश्रम आहे. खलघाटला खूप चांगला घाट आहे आणि घाटाचं बांधकाम सुरू आहे. कोंडापासून खलघाट हे अंतर आणि 90 किलोमीटरचं अंतर आहे. आम्ही आता महेश्वरपासून मंडलेश्वरला आलेलो आहे. महेश्वर ते मंडलेश्वर हे 9 किलोमीटरचं अंतर आहे. मंडलेश्वरचं महत्त्व असं आहे की मंडलेश्वरचं इथे शंकराचं मंदिर आहे. आणि आता आम्ही सध्या गुप्तेश्वर महादेव मंदिरामध्ये आलेलो आहे. गुप्तेश्वर महादेव मंदिराचं महत्त्व असं आहे की इथे आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये शास्त्रार्थ झाला होता. आणि आपल्या महाराष्ट्रातील संलग्नित असा विषय आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक गागाभट्टांनी केला. आणि गागाभट्टांनी राज्याभिषेक झाल्यानंतर आपलं कार्य संपलं म्हणून त्यांनी संन्यास आश्रम घेतला. असं महाराजांना कळल्यावर महाराजांनी गागाभट्टांना बोलवलं आणि गागाभट्टांना म्हणाले की बा माझ्यासाठी एक तुम्ही काम कराल का महाराज. तर म्हणे बा महाराज आपली इच्छा, आपण सांगा तसं. गागाभट्टांनी संन्यास आश्रमातून परत गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि शिवाजी महाराजांनी त्यांना काय काम सांगावं, त्यांनी सांगितलं की बा आपले आदी शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांच्यामध्ये अद्वैत सिद्धांतावर जो चर्चा झाली, त्या चर्चेचं संहितीकरण आजपर्यंत झालेलं नाही आहे. ते संहितीकरण आपण करावं. आणि ते संहितीकरण गागाभट्टांनी केलं आणि शिवार को दया नावाचा त्यांनी ग्रंथ प्रकाशित केला. आणि दुसरं सांगण्याचा विषय असा आहे की ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानेश्वरांच्या वडिलांना संन्यास आश्रमातून गृहस्थाश्रमात येताना मरावं लागलं. पण गागाभट्टांना संन्यास आश्रमातून गृहस्थ आश्रमात येताना कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पाठीशी होते. नर्मदे हर. याच्याबद्दल ही माहिती याच्यात दिलेली आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. खलघाटाहून निघून बडवा येथील नागेश्वर मंदिरात आम्ही इथे पोहोचलेलो आहे. खलघाट ते बडवा नागेश्वर मंदिर अंतर हे जवळपास 66 किलोमीटर आहे. आज आम्ही इथे विश्राम करतो आहे.